निष्काम कर्मयोग काय सांगतो भगवद्गीतेतील? कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका. आता हे अवघड आहे ना. जे अभ्यास करत राहा, पोस्ट मिळेल का नाही, करत राहा अभ्यास. कधीपर्यंत? काही ना काहीतरी माणसाच्या डोक्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतात, ते फुलफिल व्हायला पाहिजे. कुठलंही काम असो त्याला ऑब्जेक्टिव्ह नाही, उद्दिष्टच नाही असं असतं का? मग कसं काय बरं? निष्काम कर्मयोग मग प्रॅक्टिकल आहे का, व्यावहारिक आहे का? तर बघा, त्याचं पण इंटरप्रिटेशन सध्याच्या काळात असं केलं जातं किंवा अपेक्षित इंटरप्रिटेशन काय आहे, ज्या वेळेला उद्दिष्ट किंवा अपेक्षित फळ हे स्वार्थ साधणारं नसतं आणि व्यापक समाजहित साधणारं असतं, त्यावेळेला केलेलं कोणतंही काम हे निष्काम कर्मयोगात बसतं. फळाची अपेक्षा ठेवू नका म्हणजे काय? तर आपलं स्वार्थ साधेल, फक्त माझंच भलं होईल अशी अपेक्षा ठेवू नका, असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे.